आज तुमच्या भावानं अनलिमिटेड नाश्ता केला. नाश्ता नाही म्हणता याचा, जेवणच केलंय. एवढं कुठं आणि काय सांगतो सगळं मी. आज आपण आलो होतो ग्रॅज्युएटच्या लस्सी आणि डेप्युटी समोसा. खतरनाक क्वालिटी आणि क्वांटिटी. गर्दी पाहू दे ना, मी आश्चर्यचकित झालो होतो. म्हटलं एवढी गर्दी कशामुळं काय. एवढ्यात आपल्याला स्वप्नील भाऊ स्वतः ग्राहकांशी बोलताना काहीतरी चर्चा करताना आपल्याला दिसले. म्हणलं नेमकी काय, तर ती माहिती मी पण घेतली त्यांच्याकडून. समोसा डायरेक्ट बॉक्स मध्ये पॅकिंग. म्हणलं काय नवीन प्रकल्प चालू केला आता. सेंद्रिय गुळ आणि तशीच एकदम जबरदस्त क्वालिटी आणि खमंग वास येणारा असं चहा पत्ती. नंतर स्वप्नील भाऊ म्हणे तुम्ही इथपर्यंत आलेचे तर चला ग्रॅज्युएट कॅफे मध्ये तुम्हाला काय काय नाश्त्यासाठी भेटतं तर दाखवूनच देतो. मेन्यू पाहून माझे डोळे बिंगायला लागले. म्हणलं आता राहिला माझा विषय इथंच, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला टेस्ट करावंच लागणार. म्हणलं एवढं मला खपणार आहे का. स्वप्नील भाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा एक माणूस रपारपी टेबलवर काही ना काही घेऊन येऊ राहिला. अरे म्हणलं बाबा बस झालं, एवढं मला खपणार आहे का. अहो ही सुरुवात आहे म्हणे, तुम्ही एकदा क्वालिटी आणि क्वांटिटी आपली चेक करा म्हणे. ग्रॅज्युएट कॅफे मध्ये भेटणारी प्रत्येक गोष्ट आपल्या टेबलवर येत होती. त्याच्यात स्वप्नील भाऊ म्हणे थोडासा हातभार मी पण लावू लागतो म्हणे. अरे बाबू हे बघून आहे ना खरंच डोळे बिंगले. आता एवढं मला एकट्याला खायचं. अहो एकट्याला सरण का म्हणलं, एवढं जाईन का एवढं. अरा नाव सांगताय ना मला आता आहे ना टेन्शन येऊ लागलं. म्हणलं भाऊ तू बस, तो म्हणे मला नाही जाणार दादा एवढं. स्वप्नील बोल म्हणलं तुम्ही मदत करू लागा. नाही एकट्यालाच खावं लागणार म्हणे. मग काय बसलो एकटा भिडलो. आधी तर डोळे बिंगायला लागले होते, नंतर विचार केला काय होणार. पण तुम्हाला सांगतो क्वालिटी आणि क्वांटिटी एवढी भारी होती, एवढी भारी टेस्ट होती. अहो तुमच्या भाऊनं अख्खं संपवलं, अख्खं. नाद नाही करायचं, व्हिजिट करा एकदा.